बैल दगावला, मदत मिळाली नाही. अखेर आदिवासी शेतकऱ्याने स्वतःला जुंपले नांगराला. अक्कलकुवा तालुक्यातील गमन येथील हृदयद्रावक घटना. शासकीय दिरंगाईमुळे कर्जबाजारी शेतकऱ्यावर ओढवली वेळ. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गमन गावातील कर्जबाजारी आदिवासी शेतकरी सोत्या रोमा वसावे यांच्यावर प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अत्यंत वेदनादायी परिस्थिती ओढवली आहे. शेतीचा मुख्य आधार असलेला बैल दगावल्यानंतर शासनाकडून सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून त्यांनी वारंवार अर्ज केले. पशुवैद्यकीय विभागाने पंचनामा व शवविच्छेदन करून अहवाल सादर केला, मात्र आजतागायत कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. दरम्यान पेरणीचा हंगाम सुरू झाल्याने शेतीचे कामे थांबविणे वसावे कुटुंबाला शक्य नव्हते. अखेर हतबल झालेल्या सोत्या वसावे यांनी स्वतःलाच नांगराला जुंपून शेत नांगरण्याचा निर्णय घेतला, तर त्यांच्या पत्नीने नांगर हातात घेऊन शेतीची कामे पूर्ण केली. या हृदयस्पर्शी आणि विदारक दृश्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन विविध योजना राबवत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात गरजू लाभार्थ्यांपर्यंत वेळेत मदत पोहोचत नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. एका बैलाच्या मृत्यूनंतर तातडीने मदत मिळाली असती तर शेतकऱ्यावर स्वतःलाच नांगराला जुंपण्याची वेळ आली नसती, अशी खंतही व्यक्त केली जात आहे. या संदर्भात तहसीलदार विनायक घुमरे यांनी कर्मचारी प्रशिक्षणासाठी बाहेर असल्याचे सांगत संबंधित शेतकऱ्याला आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र या घटनेने प्रशासकीय संवेदनशीलता आणि मदत वितरणाच्या गतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. गमन गावातील ही घटना केवळ एका शेतकऱ्याची व्यथा नसून ग्रामीण आणि आदिवासी भागातील अनेक शेतकऱ्यांच्या संघर्षाचे जिवंत वास्तव अधोरेखित करणारी आहे. पीडित शेतकऱ्याला तातडीची आर्थिक मदत मिळावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.